आपल्या शनिवारच्या सत्संग कार्यक्रमामध्ये तर आज आपण एक सुंदर विषय घेतलेला आहे, खऱ्या आनंदाचा राजमार्ग. तर प्रश्न असा आहे की आनंदी राहायला आवडतं का? सर्वांना आवडतं? किती काळासाठी? किती काळ? एक दिवस, एक महिना, एक वर्ष? आयुष्यभर. सुंदर उत्तर आहे, आयुष्यभर आहे ना. तर आयुष्यभर आनंदी राहायला आपल्याला आवडतं. आणि आयुष्य संपल्यानंतर कसं राहायचे? आनंदी का निरान? म्हणजेच आपल्याला शाश्वतरित्या आनंदी राहायचंय ना. हे आयुष्य संपल्यानंतरही जिथे कुठं आपण असू तिथं सुद्धा आपल्याला आनंदीच पाहिजे. म्हणजे सदा सर्वदा आपल्याला कसं पाहिजे? आनंदी राहायचंय. आणि या आनंदाचा खरा मार्ग आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपण जर खऱ्या अर्थानं जर आपल्याला आनंदी राहायचं आहे तर काय केलं पाहिजे? कोणी बोलते का मागं? गप्पा जर असतील तर बाहेर जाऊन गप्पा मारा. हे इथं आनंदाचा शोध घेण्यासाठी बसलेले आहेत सगळे भक्तजन, तर त्यांना शोध घेऊ द्या. तर आपल्याला शोध घ्यायचे, आनंदामध्ये व्यत्यय नको कोणाच्या. हरे कृष्णा. सर्व तयार आहेत? तर आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आनंदाचा शोध घ्यायचा असेल तर आपल्या या जीवनामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे? तर एखाद्या व्यक्ती तेव्हा आनंदी राहतो जेव्हा त्याच्या जीवनामध्ये 4 गोष्टी असतात. किती? 4. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. ह्याला काय म्हणलेलं आहे? जीवाचे हे 4 काय आहेत? पुरुषार्थ. काय म्हणलेलं आहे? पुरुषार्थ आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर हे 4 पुरुषार्थ नसतील तर तो म्हणत असेल मी आनंदी आहे, तर तो आनंदपणाचं ढोंग करत आहे असं समजून घ्यायचं. खऱ्या रीतीने तो आनंदी असू शकत नाही. तर जीवनामध्ये हे 4 पुरुषार्थ नसतील तर तो व्यक्ती कधीच आनंदी राहू शकत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये हे 4 गोष्टी असणं अत्यावश्यक आहे. परंतु आपण कधी कधी म्हणतो नाही आम्ही आहे, आमच्याकडे आहेत हे 4 पुरुषार्थ. पण ते 4 पुरुषार्थ खरंच आहेत का आणि ते कसे असले पाहिजे हे जर आपण पाहिलं तर आपल्याला समजेल. तर पहिला काय पुरुषार्थ आहे? धर्म आहे. तर आपण सर्वजण धार्मिक आहोत का? पहिला प्रश्न. हो का नाही? कन्फ्युजन आहे ना? धार्मिक आहे, ठीक आहे. तर मग आता पुढे चालायला काय हरकत नाही. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई. बरोबर आहे ना? धर्म म्हणजे हे 4 धर्म. जर आपण बहुतांशी जर भागायला जाऊन लोकांना विचारलं धर्म म्हणजे काय, मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, मी सिख आहे, मी ईसाई आहे ना. परंतु धर्माची व्याख्या काय करता येईल? धर्म म्हणजे हे नाही. ह्याच्यामध्ये पण एक गोड आहे. हिंदू, मुस्लिम, सिख नव्हतेच, और ईसाई होतं. काय होतं? और ईसाई. सिख मध्ये काय घातलं? कारण की पुन्हा त्यांना डिवायडेशन करायचं होतं. तर सिख हे मूळतः कोण आहेत? हिंदूच आहेत. ग्रंथ साहिब जर त्यांचा ग्रंथ आपण वाचला तर त्यामध्ये सर्व वैष्णव शिकवणी आहेत. त्यामुळे सिखांना आपल्यापासून वेगळं करायचं काही कारण नव्हतं. तर एक आपल्या डोक्यामध्ये ते भरवण्यासाठी की धर्माची चुकीची व्याख्या देण्यासाठी दिली. मग धर्माची खरी व्याख्या काय आहे? धर्म म्हणजे काय खऱ्या अर्थानं? धर्माची व्याख्या भगवंतच सांगतात. काय सांगतात? धर्म तू साक्षात भगवत परिणिती. रियल रिलीजियस प्रिन्सिपल्स आर एनॅक्टेड बाय द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड. म्हणजे काय? जे खरे धर्माचे तत्व आहेत ते कोण सांगू शकतं? फक्त भगवंतच. भगवंतांच्या व्यतिरिक्त धर्माची खरी व्याख्या कुणीही करू शकत नाही.
जसं पुढे सांगितलंय, ऑल दो फुल्ली सिच्युएटेड इन द मूड ऑफ गुडनेस, जरी तुम्ही असे लोक आहेत जे पूर्ण सत्वगुणामध्ये स्थित आहेत, इवन द ग्रेट ऋषीज, अनेक ऋषी आहेत जे अनेक वर्ष तपस्या करत आहेत, who occupy the topmost planets cannot ascertain the real religious principle. अनेक तपस्वी लोक असतील, उच्च ग्रहांना प्राप्त झालेली असते, कितीही लोक ज्ञानी असू दे, विज्ञान असू द्या, परंतु ते लोक कोणीही या जगामध्ये धर्माची व्याख्या करू शकत नाही. धर्माची व्याख्या करणारा व्यक्ती कोण आहे? एकमेव भगवान श्रीकृष्ण. म्हणून भगवान श्रीकृष्णाने जे सांगितलं तोच धर्म आहे. काय? भगवान श्रीकृष्णाने जे सांगितलं तेच खरा धर्म आहे. जसं आपण जर पाहिलं, कुरुक्षेत्रामध्ये युद्ध जे झालं, त्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णाने काय सांगितलं? युद्ध कर. कुणाला? अर्जुनाला, आहे ना. आणि हे युद्ध जेव्हा झालं तेव्हा या युद्धाला एक सुंदर नाव देण्यात आलेलं आहे, काय? वॉर ऑफ कंपॅशन, म्हणजे दया दाखवण्यासाठी केलेलं युद्ध. आता युद्ध आणि दया हे दोन्ही एकत्र येऊ शकतात का? सांगा. म्हणजे जिथं युद्ध आहे, जिथं हिंसा होणार आहे, तिथं दया येईल का? तरी सुद्धा दया आणि दयाचं युद्ध याला म्हणलेलं आहे, वॉर ऑफ कंपॅशन म्हणलेलं आहे. का बरं? कारण भगवान श्रीकृष्णाने सांगितले पहिलं उत्तर. दुसरं काय? वॉर ऑफ कंपॅशन काय आहे की हे युद्ध जी कसं युद्ध होतं, कुठलं युद्ध होतं? धर्मयुद्ध होतं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, आहे ना. तर धर्मासाठी एकत्र आलेली व्यक्ती आहेत आणि कुणाच्या विरोधात होतं? अधर्माच्या विरोधात पुकारलेलं युद्ध होतं. आता हे धर्माच्या विरोधात जे युद्ध झालं ते कशासाठी झालं? काय कारण होतं? फक्त युधिष्ठिरांना ते राज्य सिंहासन द्यायचं होतं म्हणून युद्ध झालं का? ते का दुर्योधनाला बाजूला करायचं होतं म्हणून युद्ध झालं? नाही. हे युद्ध झालं आपल्या सर्वांसाठी, जनसामान्यांसाठी. म्हणजे जी लोक आहेत, जे आताताई लोकांनी जो कब्जा मिळवलेला होता, त्या लोकांना बाजूला करून एक योग्य धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंतांनी हे युद्ध घडवून आणलं. म्हणून भगवान म्हणतात, ज्या ज्या वेळेला धर्म याला ग्लानी येते, त्या त्या वेळेला मी काय करतो? पुन्हा पुन्हा येतो, है ना. यदा यदा ही धर्मस्य ग्लानी होते भारत. त्या त्या वेळेला कशासाठी? तो परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवानी युगे. प्रत्येक युगामध्ये येतो आणि कशासाठी येतो? धर्माची स्थापना करण्यासाठी येतो, कारण धर्माला ग्लानी आलेली आहे. म्हणजे भगवान जर प्रत्येक युगामध्ये फक्त धर्माची स्थापना करण्यासाठी येत असतील तर हा धर्म आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचा असला पाहिजे, आहे का नाही? म्हणजे धर्म आपल्या जीवनामध्ये असलाच पाहिजे. जर धर्म नसेल तर आपण काय होणार आहे? आनंदी राहू शकणार नाही. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी, भगवंताने हे युद्ध घडवलं कशासाठी? धर्माचं रक्षण करण्यासाठी. आणि म्हणून असं सांगितलं गेलेलं आहे, काय? धर्मो रक्षति रक्षितः. जर आपण धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करणार. बरोबर आहे का नाही? आपण जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करणार. मग तो एक सुंदर गोष्ट सांगितली जाते बघा आपल्या सर्वांना. एक तुम्ही सुभाषित ऐकलं असेल, श्लोक ऐकला असेल, काय? अहिंसा परमो धर्म. बरोबर आहे का? आता कसं मॅच करणार? धर्माचं रक्षण तर करायचंय आणि वरून सांगितलेलं आहे अहिंसा परमो धर्म. अहिंसापेक्षा मोठा धर्म नाही. ऐकले सर्वांनी? ऐकले ना? परंतु हे आपल्याला अर्थ सांगितलंय ना. अजून पुढं काय होतं? धर्म हिंसा तथैव च. हे कधी शिकवलं नाही आपल्याला इतिहासामध्ये. का शिकवलं? आपल्याला एकच. म्हणून कसं आहे, म्हणून शास्त्र आहे ना परिपूर्णरित्या अध्ययन केलं पाहिजे. जी भामटी लोक असतात किंवा राजनीतिक लोक असतात किंवा ज्यांना स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो, ते आपल्याच ग्रंथातून अर्धवट गोष्टी घेऊन काय करतात? अर्ध्या गोष्टी घेऊन आपल्याला काय करतात? फसवतात धर्माच्या नावाखाली. महत्वाचं काय आहे? धर्माच्या नावाखाली. आता एवढंच आपल्याला सांगतो, अहिंसा परमो धर्म. आणि म्हणून तुम्ही काय करा, काय करू नका, तुमच्या थोबाडीत एका मारली तर दुसरा गाल पुढं करा. का? अहिंसा
परमो धर्म. अशा प्रकारे, परंतु धर्म हिंसा तथैवच, जर गरज असेल धर्माचं रक्षण करण्यासाठी तर आपल्याला हिंसा आवश्यक आहे. आता त्याचं सुंदर उदाहरण आता मागच्या महिन्यामध्ये पाहिलं ना. असा राजा असला पाहिजे, जशास तसे उत्तर देणार. पहलगामची जी केस झाली त्यांनी नाव पण सुंदर दिलं, ऑपरेशन सिंधूर. तर अशा प्रकारे धर्माचं रक्षण आपल्याला करणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर धर्माचं आपल्याला रक्षण करणं आवश्यक आहे. धर्म एव तो हंती धर्मो रक्षित रक्षित तस्मात् धर्म न त्यज्यामि. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला धर्माचा त्याग करायचा नाही, आपल्याला सदैव धर्माचं रक्षण करायचं आहे. आता प्रश्न असा आहे, ध्यानपूर्वक ऐका, आपण धर्माचं रक्षण कसं करायचं? मोदींनी मिसाईल सोडल्या ब्रह्मोसमी वगैरे, आपण कुठली मिसाईल सोडायची? आपण धर्माचं रक्षण कसं करायचं? कसं करणार? धर्माचं आचरण करून, आहे ना. उद्या आपण असं तलवारी घेऊन नाही फिरू शकत धर्म रक्षणासाठी. का बरं आचरण महत्वाचं आहे? धर्माच्या रक्षणासाठी मूलभूत जो पाया आहे तो धर्माचं आचरण आहे. अच्छा, मागच्या 500 वर्षापूर्वी जी आपल्याला धर्म भ्रष्ट केलं गेलं, ते कसं केलं गो? सिंपल मॅथ टेक्निक होती त्यांची. काय करायची ते? तुमची जी शिखा होती ती कापून टाकली, अजून सुद्धा उगवली नाही. बघा की तुम्ही जाऊन भारतामध्ये फिरा, तुम्ही किती शिखाधारी लोक आहेत. पण इथं किती जण आहेत ते सांगा. म्हणजे त्या काळामध्ये मोगलांनी जी शिखा कापली ती आजपर्यंत उगवलीच नाही आपली. का बरं? धर्म आचरण विसरून गेलो. बरोबर आहे का नाही? कारण एक सनातनी व्यक्ती, त्याचा जी आभूषण होती जी म्हणतायत, ती डोक्यावर तिलक असायचा, शिखा असायची, यज्ञोपवीत असायची. हे मूलभूत. जसं आम्ही पंजाबमध्ये होतो, तर पंजाबमध्ये पंजाबी लोकांनी त्याच्याकडे 5 क पाहिजे. ती किती? 5. आणि ते आजही त्यांच्याकडे ठेवतात 5 क. कुठली क? आमचे मित्र सांगायचे. पहिला आहे केश, कडा, कटार. आता मोदीशी जेव्हा गेले होते अमृतसरमध्ये, तेव्हा पंतप्रधान आले, त्यावेळेला शेखांना सांगितलं तुमची कटार बाजूला करा. ते म्हणजे प्राण जाईल पण कटार नाही बाजूला ठेवू शकत. तर एवढं त्यांचं ती पक्की आहे धर्मतत्व पालन करणार. कठार झाले, कच्चा म्हणजे कच्चा घालतात ते. आणि आणखी काय? तलवार नाही, अजून एक आहे कंगी. कंगी, बरोबर, कंगी कायम ठेवतात. म्हणजे हे धर्म आचरण आज काही लोक करत आहेत. परंतु आपण जर पाहिलं तर आपण पाहतो की कशा प्रकारे आपण आपलीच संस्कृतीला बाजूला सारलेलं आहे, सोडलेलं आहे. म्हणून पहिलं जर धर्माचं रक्षण करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? मूलभूत धर्म आचरण केलं पाहिजे. आपली वेशभूषा पाहिली तर आपण सांगू शकतो. आपली वेशभूषा आपल्याला अगदी सहजपणे आणि हे का घडलं? किंवा जेव्हा मुघल आले किंवा जेव्हा ब्रिटिश लोक आले तेव्हा त्यांनी एकच गोष्ट सांगितली. काय? हे सांगितलं, हे दाखवून दिलं की तुम्ही जे धर्माचं पालन करताय ते निकृष्ट दर्जाचं आहे. कसं आहे? खालच्या स्तराचं आहे. आणि म्हणून आम्ही तुम्हाला इम्पोर्टेड वस्तू देतो. काय देतो? आणि हा इम्पोर्टेडचं जे भूत लागले मानगुटीवर बसलेलं ते अजून उतरलं नाही बरं का. अजूनही लोक आनंदाने सांगतात इम्पोर्टेड घड्याळ आहे, इम्पोर्टेड पेन आहे. इम्पोर्टेड म्हणजे बाहेरून आयात केलेलं, स्वदेशी विसरून गेलो. पण आपलं जी संस्कृती होती, ते जे आपलं सोनं होतं ते खरं आपण त्यांना देऊन टाकलं. त्यांची जी घाण होती ती आपण घेऊन आलेलो आहे. म्हणून धर्म आचरण हे प्रथम पायरी आहे धर्माचं रक्षण करण्यासाठी. जर आपल्याला खरोखर धर्माचं रक्षण करायचं, पहिलं काय केलं पाहिजे? आपण धर्माचं आचरण केलं पाहिजे. म्हणून पहा, 2 प्रकारचे लोक मानली गेलेले आहेत. किती? 2. एक आहेत ज्यांनी आपल्या जीवाचं सॅक्रिफाईस ऑफ लाईफ, आपल्या जीवाचं बलिदान दिलं. काय केलंय? बलिदान दिलं. कशासाठी? धर्माचं रक्षण करण्यासाठी. आणि दुसरी कॅटेगरी मध्ये आहेत लाईफ ऑफ सॅक्रिफाईस, बलिदानाचं जीवन जगलं. एक आहे जीवाचं बलिदान देणं आणि दुसरं आहे बलिदानाचं जीवन जगणं. आता ही जी पहिली कॅटेगरी आहे ना, जीवाचं बलिदान देणं, ही प्रत्येकाच्या नशिबात नाही आहे का?
धर्मासाठी जीवाचं बलिदान देणं प्रत्येकाच्या नशिबात नाही. फार ठराविक लोक आहेत ज्यांना ही संधी मिळाली. हे जे महापुरुष आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला कधी इतिहासात शिकवलं गेलं नाही है ना. आपल्याला फक्त सांगितलं औरंगजेब कसा होता, पण शंभूराजाबद्दल नाही सांगितलं कधी कधी. का सांगितलं नाही? कारण की त्यांना आपल्याला धर्मभ्रष्ट करायचं होतं. काय करायचं होतं? धर्मभ्रष्ट. 786 म्हणलं तर एकदम फर्स्ट क्लास माणूस, परंतु जो गुंड असणार तो मंदिरातला पुजारी असणार. अशा प्रकारे आपल्याला धर्माच्या बाजू. तर सॅक्रिफाईस ऑफ लाईफ हे जे जीवन आहे ही संधी फार कमी लोकांना मिळते. पण जी दुसरं आहे लाईफ ऑफ सॅक्रिफाईस, बलिदानाचं जीवन जगणं, हे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे का नाही? का नाही? एक असं जीवन जगायचं ज्यामध्ये बलिदानाचं जीवन जगायचे, ज्यासाठी आपण धर्माचं रक्षण करू शकतो. काय बलिदान मागितले तुम्हाला? असे बलिदान दिलेत लोकांनी की डोकी कापून ठेवली बाजूला. सांगितले का आपल्याला कोणी? नाही, एवढं मोठं नाही काय करायचं. बलिदानाचं जीवन जगायचं म्हणजे तुमचे जे हरवलेल्या वस्तू आहेत ना ते पुन्हा धारण करायचे. काय काय हरवले आपलं? आठवते का काय काय हरवले? आपण मागच्या काळामध्ये काय काय हरवून आलोय? आपली संस्कृती हरवली, आपले ग्रंथ हरवले का नाही? आपली श्रद्धा कमकुवत केलेली आहे, हरवले है ना. आपला स्वाभिमानच काढून घेतलेला आहे. म्हणून आपल्याला लाज वाटते कधी कधी तिलक धारण करायला, धोती कुर्ता घालायला वाटते का नाही? आपला जो मूळ पोशाख आहे तो धारण करायलाच आपल्याला लाज वाटते. तर ह्या पद्धतीनं आपण एक बलिदानाचं जीवन जगायचं म्हणजे काय, जे मूलभूत गोष्टी आहे त्याचा तर कमीत कमी आपण स्वीकार केला पाहिजे. तर लाईफ ऑफ जीवाचं बलिदान देणारी लोक आणि धर्माच्यासाठी ज्यांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिले अशी श्रेष्ठ लोक होऊन गेली. आणि त्यापैकी आपण कोण पाहतो? आताच आपण पाहिलं काय, शंभू राजांचं उदाहरण फार श्रेष्ठ आहे. का बरं? शंभू राजांना एक पदवी मिळालेली आहे. काय? जसे शिवाजी महाराजांना आपण म्हणतो, काय म्हणतो? छत्रपती. अजून कसले राजा होते ते? बरोबर, जाणता राजा म्हणतो आहे का नाही? कारण की प्रत्येक व्यक्तीचं दुःख समजणारी व्यक्ती होती ते. त्यांनी कोणताही कधीही भेदभाव केला नाही. म्हणून ते आजही पूजले जातात. फक्त महाराष्ट्रात नाही, फक्त भारतात नाही, तर भारताच्या बाहेर. व्हिएतनाम मध्ये जेव्हा युद्ध झालं, व्हिएतनाम माहित आहे, अमेरिका आणि व्हिएतनामचं फार मोठं युद्ध झालं होतं. ते व्हिएतनाम वाले म्हणतात की आम्ही अमेरिकाला पराभूत करू शकलो फक्त शिवाजी महाराजांच्यामुळे. आणि त्यांची जी रणनीती होती ती आम्ही अवलंबली. आजही तिथं शिवाजी महाराजांचा सुंदर असा मोठा पुतळा आहे. तर जाणता राजा. तसंच शंभू राजांना एक पदवी मिळाली. काय? धर्मवीर मिळाली का नाही? का बरोबर? अशी सहजच दिली का? सहज नाही दिलेली. कारण की धर्मासाठी ज्या व्यक्तीनं अनेक यातना सहन केल्या परंतु आपला धर्म ढळू दिला नाही, अशी व्यक्ती म्हणजे कोण? शंभू राजे. आणि म्हणून आपण पाहतो, पहा त्यांच्यामध्ये ही जी शक्ती आली कशामुळे आली होती? दाखवायचं कारण काय आहे की आपण पाहतो की एकच व्यक्ती अनेक व्यक्तीवर हावी होऊ शकला आहे ना. म्हणून त्याला या जे नाव आहे शंभू राजांना काय नाव दिले यामध्ये?
छावा, काय नाव दिलं, छावा. तर ही जी शक्ती होती ही का आली बरं? धर्माची शक्ती आहे ही. धर्माचं आचरण करणाऱ्या व्यक्तीमध्ये जगाशी लढण्याची शक्ती येते. ही आपल्याला हे सीन दाखवून देतो. म्हणून पहा काय म्हणलं की तुमचं जर धर्माचं आचरण असेल तर एवढी जबरदस्त तुमच्यामध्ये शक्ती येते की तुम्ही अनेक लोकांना बाजूला सारू शकता आणि त्याचबरोबर काय करू शकता, तुम्ही अनेक दुःखाने आपणाला पण सहन करू शकता. बरोबर आहे का नाही? म्हणून आपण पाहतो पहा की कशा प्रकारे शंभू राजा जे होते त्यांना किती दिवस यातना देण्यात आल्या? 40 दिवस. कशा यातना होत्या त्या? हळूहळू नाही. जेव्हा ते आत आले ना त्यावेळेला त्यांचं स्वागत दगड मारून करण्यात आलं होतं. जेव्हा त्यांना ह्या पद्धती, यातमध्ये तर काहीच दाखवलं नाही. दगड मारत होते, अंगावर थुंकत होते, बांधलं गेलं, नंतर चापकाचे पटके देण्यात आले, अंगावरचं साल काढण्यात आले, संपूर्ण कातड करण्यात आलं, मीठ चोळण्यात आलं, नंतर प्रत्येक दिवशी नख कापून टाकण्यात आले होते, जीव करून बोट एक एक अंग छेद केलं होतं त्यांचं, एक एक अंग कापलं होतं, केस ओढून काढली होती, तोंडातनं जीभ ओढून काढली होती, डोळे फोडले होते. जर यातला 1% जरी यातना आपल्याला मिळाली असताना तर आपण म्हणलं असतं बाबा अल्लाह वापर करायला तयार आहे. खरंच एवढं सहन कुणी केलं नसतं. आपल्यापैकी 1% जरी एवढी यातना मिळाली असते ना. म्हणून हे आदर्श आहेत आपल्यासाठी. म्हणून म्हणले होते काय, मन के जीते जीत है, मन के हारे हार, है ना. म्हणून ही जी मनामध्ये जी प्रचंड शक्ती येते ती कशामुळे येतं? धर्माचं आचरण केल्यामुळे. अजून एक सुंदर टीप मी घेतलेली आहे ती बघा आणि त्याच्यावर एक फार मोठं विधान आहे ती समजून घ्या. एक शब्द वापरलाय, असू दे चालत नाही, कि हमारी बंजर जमीन पर ऐसे फूल क्यों नहीं खिलते. हा सुंदर प्रश्न आहे. काय म्हणतात ते, हमारे बंजर जमीन पे ऐसे फूल क्यों नहीं खिलते. म्हणजे आमच्या हे जी नापीक जमीन आहे याच्यावरती असे बहादूर किंवा असे शौर्यवीर लोक का जन्माला येत नाही, असा साधा प्रश्न त्याने विचारलेला आहे. आणि हीच गोष्ट त्यांनी केलेली आहे. पहा काय केली माहिती आहे का त्यांनी, आपली जी सुपीक जमीन होती त्याला बंजर बनवला. म्हणून आज शंभू राजेसारखे राजे दिसत नाहीत. तो वारसा हरवला का नाही, ते शौर्य पराक्रम दिसतंय का आता. आपल्या डोक्यामध्ये एकच कॅसेट घातलं गेलं, काय शिवाजी जन्माला यावा का नाही, परंतु शेजारच्या घरी. ही मोठी समस्या झाली आहे ना. म्हणून म्हणतात की 4 पुत्र पाहिजेत प्रत्येकाला, असले पाहिजेत. कशासाठी? पहिला पुत्र धर्मासाठी द्यायचा असतो. कशासाठी? धर्मासाठी. मग आपल्यामध्ये तर हे बिनवलं गेलं की हम दो हमारे दो, हम एक हमारा एक. आता आम्ही दोघच फक्त, पुन्हा काय पुढे काय माहित नाही. तर सांगायचं काय आहे की आपल्या सुपीक जमिनी होत्या आणि ह्यामध्ये ह्या शौर्याच्या भूमीवरती अनेक असे पराक्रमी योद्धे प्रकट होत होते, परंतु ते आता होत नाहीत. कारण तशा जिजाऊ आई राहिल्या नाहीत, जिजाबाईच राहिली नाही. शिवाजी महाराज कसे घडले होते, त्यांची आई काय सांगायची त्यांना लहानपणी,
रामायण आणि महाभारत सांगायचे का नाही? आज कुठली आई सांगते? कोणतीच आई नाही. आज आईचं फेवरेट आयटम कोणता आहे? मोबाईल फोन. मुलं रडायला लागली की हातात मोबाईल, शांत बसायचं. काय बघतोय ती माहित नाही आपल्याला. तर आपणच आपली संस्कृती पायदोडी लोटत आहेत. कशा प्रकारे? आपलं बेजबाबदारपणाने. म्हणून धर्माचं रक्षण होणार कसं म्हणून आहे ना? तर धर्माचं रक्षण हे फार आवश्यक आहे. तर ह्या लोकांनी तर आपल्या जीवाचं बलिदान दिलं. सर्व लोकांनी, पृथ्वीराज चव्हाण असू द्या, महाराणा प्रताप असू द्या, लक्ष्मीबाई झांसीचे असू द्या, या सर्वांनी धर्मासाठीच रक्षण केलं. धर्म जिवंत राहिला पाहिजे. आता जबाबदारी कोणाची आहे? आपली आहे. एक बलिदानाचं जीवन जगता आलं पाहिजे, म्हणजे धर्माला आपल्यामध्ये आणता आलं पाहिजे. आणि हे बलिदानाचं जीवन जगण्यासाठी एक गोष्ट सर्वात महत्वाची आहे. काय? इतिहास. काय महत्वाचा आहे? बघा, इतिहास एवढा महत्वाचा आहे की हे जर आपण विसरलो, आपण जर आपला इतिहास विसरलो तर काय होतं माहितीये का? आपण पुढचं जीवन धार्मिकपणे जगू शकत नाही. सिंपल आहे. कसं समजून घ्यायचं बघा. एक व्यक्ती आहे, मुलगा आहे, त्याचा समजा ऍक्सिडेंट झाला, डोक्याला मार लागला आणि त्याची स्मृती गेली. त्याला काय आठवण झाली की तुझं नाव काय आहे, त्याची आई कोण आहे, वडील कोण आहेत. अशा कंडिशन मध्ये जेव्हा तो घरी येतो किंवा ज्या समाजामध्ये, आता त्याचं लोक कसं आहे, कोरे पाटीप्रमाणे. आता बाहेरची लोक जी लिहिणार तीच लिहिलं जाणार, त्याला समजणार. तर तो काय म्हणणार? तर त्याला जर सांगितलं की बाबा तू मुस्लिम आहे, तर तो काय म्हणणार? हो, मी मुसलमान होतो का? ठीक आहे. तर त्याला आठवतच नाही काय, तू असं करत होता, तुला हे केलं पाहिजे. जसं सांगत तसं करणार. त्याचप्रमाणे आपला जेव्हा इतिहास पुसला गेला किंवा तो बदलला गेलेला आहे आणि मुद्दामून बदललेला आहे. बराचसा इतिहास पुसला गेला, बराचसा इतिहास बदलला गेला आणि त्यामुळे आपल्याला जो खरा इतिहास माहीत नसल्यामुळे आज आपली परवड आहे. सेक्युलरिझमचा जन्म कुठून झाला? धर्मनिरपेक्षता जी म्हणतो ना आपण, धर्माला सोडून आपण जी म्हणतो सर्व धर्म समभाव, असं काही नसतं. वैष्णविझम मध्ये आहे, आपण सर्वांना धरून चालतो. परंतु हे सेक्युलरिझमचा जन्म कुठून झाला? जेव्हा आपला इतिहासच बदलला गेला. जेव्हा आपल्याला औरंगजेब शिकवला गेला पण शंभू राजांच्या बद्दल काही सांगितलं गेलं नाही. जेव्हा असे काही लोक आली ज्यांनी शंभू राजांची बदनामी केली त्यांच्या काव्यातून, त्यावेळेला गडबड सगळी झाली. आणि त्यावेळेला मग आपल्याला असं भासवण्यात आलं की आपण जे आचरण करतो आहे धर्माचं आचरण, ते कनिष्ठ दर्जाचं आहे आणि त्यामुळे तुम्ही ह्याच्या नादी लागू नका. तसंच दक्षिण भारतमध्ये आमची यात्रा गेली होती, त्यावेळेला नेहमी जाते आणि तिथं पुजारी म्हणून एक व्यक्ती होती, चांगली परिचयाची. त्यांना 2 मुलं होती. किती? 2. तर नेहमी भेटायचे आणि भेटल्यानंतर वार्तालाप व्हायचं. एक वर्षी जेव्हा आम्ही तिथे गेलो तर तेव्हा त्यांना विचारलं, बाबा 2 मुलं होती, एक मुलगा कुठे आहे? म्हणजे एक मुलगा आता अमेरिकेला गेला शिकायला. तो जरा हुशार होता. कसा होता? बुद्धिमान होता. हा थोडा डल आहे, म्हणून याला आम्ही कुठे ठेवले? भगवंताच्या सेवेत. कुठे ठेवले? म्हणजे आपली मेंटॅलिटी, विचारसरणी कशी झाली, जो कमी बुद्धीचा आहे तोच भक्ती करतो, हे आपल्या डोक्यात टाकले. ज्याला बुद्धी कमी तो काय करणार? इथं काम करणार. जो बुद्धिमान आहे तो अमेरिकामध्ये जाईल, इराक मध्ये जाईल. तर कशा प्रकारे ब्रेन वॉश केलेलं आहे. तर अशा रीतीनं एवढ्या जबरदस्त रीती आपलं ब्रेन वॉश केलं, म्हणून आज आपण आपलं धर्मापासून दूर झालेलं आहे. म्हणून धर्म रक्षणासाठी काय महत्वाचं आहे? काय महत्वाचं आहे? कसलं आचरण? धर्म आचरणच महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने धर्माला आपल्या जीवनामधनं आणणं अत्यावश्यक आहे. त्यावेळेला आपण खरा अर्थाने आनंदाचा अनुभव घेऊ शकतो. जर धर्म नसेल जीवनामध्ये तर आपण शाश्वत काळासाठी आनंदी राहू शकत नाही किंवा ह्या जीवनासाठी. दुसरं जे पुरुषार्थ आहे ते काय आहे? अर्थ. अर्थ आवश्यक आहे का? आनंदी राहण्यासाठी आवश्यक आहे ना. जर पैसेच नसतील तर तुम्ही आनंदी कसे राहणार? बरोबर आहे का नाही? पाठीचा कणा येतो अर्थव्यवस्था प्रत्येक ठिकाणी गरजेची आहे. कुठला समाज असू द्या, आपलं वैयक्तिक जीवन असू द्या, ही संस्था असू द्या. म्हणून जन्माष्टमीला कलेक्शनला जातो ना आपण. जर अर्थ नसेल तर चालणार कसं सगळं? तर अर्थ आवश्यक आहे.
परंतु प्रत्येक अर्थ जी आहे ती आपल्याला आनंदच देईल असं नाही. बघा काय म्हणतो मी, अर्थ अशा प्रकारे पाहिजे की आपल्या जीवनामध्ये आनंद आला पाहिजे. काय आलं पाहिजे? आनंद आला पाहिजे. व्यंकी चिक्कन ना, काय नाव आहे त्याचं? व्यंकी चिक्कन. त्यांनी राधा गोपीनाथ मंदिर आमचं आहे, तिथं आमच्या गुरु महाराजांना भरपूर अशी मोठी रक्कम दान देतो म्हणून म्हणला. काय म्हणला? दान देतो, कारण शुद्ध करायचे धन. तर आता गोपीनाथ प्रभू सांगत होते, त्यावर महाराज म्हणजे नको घ्यायला त्याचं काय, रोज एवढ्या कोंबड्या मारतोय तो आणि ते पाप धुवायला आमच्या मंदिरमध्ये येते. तर ते म्हणले नाही, बँकेतल्या नोटा आहेत ना, त्यामध्ये कुठं काही पाप आहे? कधीतरी नवीन नोटा देणार आहे. नवीन नोटामध्ये पाप असतं का हो? एकदम डायरेक्ट बँकेत नाही आलं तर धनामध्ये असतं का नसतं? हो का नाही? आहे ना? का फक्त जुन्या नोटामध्येच असतं जे पापी व्यक्तीच्या खिशातून येतात? तर अर्थ एक लक्षात घ्या, सुंदर गोष्ट आहे. ज्या वेळेला कलियुग ची सुरुवात होती आणि परीक्षित महाराजांनी पाहिलं द्वापार युगाच्या अंती की एक गाय आणि एक बैल यांना एक व्यक्ती मारत आहे. काय करत आहे? त्यांची हत्या करत आहे. आणि जेव्हा परीक्षित महाराजांनी हे दृश्य पाहिलं, त्यांना राहवलं नाही. ते म्हणजे माझ्या राज्यामध्ये हे अनाचार कोण करते एवढा? आणि जसं त्यांनी पाहिलं, त्यांनी आपली तलवार काढून त्या व्यक्तीला मारण्यासाठी तत्पर झाले लगेच. कशासाठी? गोरक्षा करण्यासाठी. तर धर्म आचरणामध्ये दुसरा काय मुद्दा येतो महत्वाचा? गायीची रक्षा, बालकांची रक्षा, स्त्रियांची रक्षा आणि वृद्धांची रक्षा. ही चार लोकांची रक्षा ज्या समाजामध्ये होत नाही तिथं धर्माचरण असू शकत नाही. तर गायीची जेव्हा हत्या होत आहे त्यांनी पाहिलं, तर त्यांनी तलवार काढली आणि मारायला तयार झाले. त्यावेळेला त्या व्यक्तीने हात जोडले, म्हणजे की थांबा, तुम्ही कोण आहात? चक्रवर्ती सम्राट आहेत. कोण आहे? बरं, चक्रवर्ती सम्राट म्हणजे कुठं राज्य होतं त्यांचं? कुठं होतं? भारतामध्ये का कुठं होतं? संपूर्ण पृथ्वीचे राजा होते ते म्हणले, पहा तुम्ही चक्रवर्ती सम्राट आहात, संपूर्ण पृथ्वीवरती तुमचं राज्य आहे, मी पण तुमच्या राज्यामध्ये आश्रय घ्यायला आलोय. काय घ्यायला आलोय? आता ज्या क्षत्रियांची आशा असतं की आश्रय घेणाऱ्या व्यक्तीला ते मारत नाहीत. ठीक आहे, माफ करतो, तू पण तू इथून निघून जा. म्हणला मी कुठं जाणार? मला तुमच्या राज्यामध्ये आलो, मला काहीतरी आश्रय द्या. तर ठीक आहे, तू 4 ठिकाणी राहा. किती? 4 ठिकाणी. जिथं जुगार चालतो, जिथं नशापान चालतो, जिथं हत्या होती, जिथं व्यभिचार चालतो. आता कली विचारात पडला. का पडला हो? आताचा कली नाही, त्यावेळेचा कली विचारात पडला. कारण तो म्हणाला की अरे हे 4 ठिकाणं शोधूनही सापडत नाही परीक्षित महाराजांच्या राज्यात. काय होत होतं? शोधली तरी सापडली नसती. म्हणजे जिथं जुगार चालतो, कारण कुठंही जुगार चालत नव्हता, कुठंही कत्तलखाने नव्हते, कुठंही व्यभिचार चालत नव्हता, कुठंही नशापान चालत नव्हता. तो म्हणून मी राहू कुठं? तुमच्या राज्यामध्ये तर हे आहेच नाही. परीक्षित महाराजांनी म्हणतो मी तुला सांगितलं तिथं जाऊन राहा, तिथं भेटेल तिथं. म्हणजे नाही असं नाही, माझे अत्याचार होते. बरं ती म्हणजे आणखीन एक ठिकाणी राहतो, अनीतीचं धन. कुठं? जे धन अनीतीने मिळवलेले आहे त्या अनीतीच्या धनामध्ये तू राहा. म्हणून अर्थ तेव्हाच आपल्या जीवनामध्ये आनंद आणतो ज्या वेळेला तो नीतीने आलेला असतो. जे धन दुसऱ्याला फसवून, लबाडी करून, वेगवेगळ्या मार्गानं अधर्मानं आलेलं असतं, ते आनंद देत नाही. आनंदाचा आभास आणतं. असं वाटतं आपल्याला की आम्ही या धनाद्वारे आनंदी आहोत, परंतु एक क्षणाला आपण आनंदी असतो, तो दुसऱ्या क्षणाला आपल्याला त्रास होणार आहे. निश्चितपणे तुमच्या मागे कोर्ट कचऱ्या, पोलीस, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी मागे येणारच. कारण ते धन असं सहसा येत नाही. का बरं? कारण पहा, हा जो कली आहे ना, ह्या धनामध्ये वास करत आहे. हा कली जेव्हा परीक्षित महाराजांच्या डोक्यामध्ये घुसला त्यावेळेला त्यांनी केवढा मोठा अनर्थ घडवला. म्हणून हा कली कोण आहे? तर श्रीमद भागवत सांगतो, हा कली आहे कोण? जे ब्रह्मदेव आहेत ना, ब्रह्मदेव, त्यांच्या पाठीमधून अधर्म आणि मिथ्या प्रकट झाले. छातीमधून कोण प्रकट होतं? धर्म.
परंतु बॅक साइड मधून कोण आलं, पाठीतून अधर्म आणि मिथ्या यांचा जन्म झाला. आणि ह्या दोघांची मुलं म्हणजे दंभ आणि माया. कोण आहेत? दंभ आणि माया. त्यांच्यापासून आलं लोभ आणि विकृती म्हणजे वाईट बोलणारे, कठोर वचन बोलणारे. आणि त्यांच्यापासून दोघ जण जन्माला आली, त्यांचं नाव होतं क्रोध आणि हिंसा. आणि त्यांच्यापासून कली आहे. तर पहा, विदुर सांगत आहेत मैत्री ऋषी. मैत्री ऋषी विदुरांना सांगतात, ओ ग्रेट सोल ऑफ दंभा and Maya were born greed and iniquity from खालचं बघूया. O greatest of all good men by the combination of Kali and rash speech. म्हणजे कली आणि कलीचा जन्म झाला कोणापासून? या लोभ आणि ह्याच्यापासून. आता कलीच्या पोटी कोण जन्माला येतं पहा. कली आणि जे रॅश स्पिरिट आहे, वेअर बॉर्न चिल्ड्रन्स नेम मृत्यू आणि भीती. कलीची दोन मुलं आहेत, कोण? मृत्यू आणि भीती. आणि ह्या मृत्यू आणि भीतीपासून कोण जन्माला येतं? यातना आणि नरक. तर ही उपाध्या दिलेली आहेत भागवत मध्ये सांगण्यासाठी की कशा प्रकारे अनितीचं जेव्हा धन येतं त्यामध्ये कली येतो आणि कली आल्यानंतर मृत्यू आणि भीती येते आणि भीती आणि मृत्यूच्या पोटी कोण जन्माला येतं? एक्सेसिव्ह पेन सांगितलंय, म्हणजे थोडंसं दुःख नाही, महाभयंकर दुःख. आणि त्याचबरोबर काय? नरक यातना. म्हणजे अनितीचं जर धन आपल्या जीवनामध्ये आलं तर काय येणार आहे? ते धन नाही, अनितीचं धन काय घेऊन येणार आहे? नरक यातना घेऊन येणार आहे. आपल्याला वाटेल तात्पुरतं की नाही बाबा चालतंय, पण नाही. म्हणून जे धन आहे ते धार्मिक पद्धतीनंच आलं पाहिजे. कसं आलं पाहिजे? नीतीने आलं पाहिजे, तर ते जीवनामध्ये आनंद देणार आहे. तिसरं काय आहे? पुरुषार्थ काम. अच्छा, काम म्हणजे काय? कामाचा अर्थ काय? काम म्हणजे आनंद घेण्याचा, भोग. आनंद नाही म्हणतात, भोग घेण्याची वृत्ती. आता भोग कसा घेतो आपण? या शरीराद्वारे 5 काय आहेत आपल्याकडे? इंद्रिय आहेत, कर्म इंद्रिय आणि ज्ञान इंद्रिय आहेत, है ना. तर डोळ्याद्वारे आपण भोग घेतो सुंदर वस्तू पाहण्यासाठी, नाकाद्वारे घेतो, कानाद्वारे घेतो, जीवाद्वारे घेतो, त्वचाद्वारे घेतो. तर हे भोग घेण्याची साधनं आहेत व्यक्तीची. आणि ह्या जगामध्ये सर्वोच्च जो भोग मानला गेलेला आहे तो सांगितलेला आहे स्त्री आणि पुरुषाचा संबंध, ज्याला म्हणतात मैथून. आणि म्हणून या जगाला एक नाव आहे, काय म्हणतात त्याला? मैथून आगार. काय म्हणले? मैथून आगार. आता आपण जेव्हा चर्चा करतो त्यावेळेला वाटतं की बाबा हे काम विषयी बोलणं म्हणजे मूर्खता आहे किंवा कामाविषयी बोललं नाही पाहिजे, ती घाण वस्तू आहे. निश्चितपणे, पण केव्हा ते समजून घेतलं पाहिजे. तर काम जे आहे, आपण सर्व वी आर ऑल प्रोडक्ट्स. कशाचे प्रोडक्ट आहोत आपण कशापासून उत्पन्न झालोय? कामापासूनच, आहे ना. मैथून आगार आहे. आणि म्हणून या जगामध्ये जेवढा पण आपल्या उत्पत्ती दिसते, तर किड मुंगे असू द्या, काही असू द्या, कशापासून प्रकट येतात? कामामुळे प्रकट होतात. आणि ती सर्वोच्च या जगातला आनंद मानला गेलेला आहे. परंतु तो वाईट आहे का तेवढा? बघा भगवत काय म्हणतात. भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात की बलम बलवतः चाहम कामा राग विवर्जितम धर्मा विरुद्ध भूतेषु कामोस्मि भरतवर्षम. मैं बलवानों का काम हूं तथा इच्छाओं से रहित बल हूं. हे भरत श्रेष्ठ अर्जुन, मैं वह काम हूं जो धर्म के विरुद्ध नहीं है. धर्माच्या अधीन होऊन जे केलेलं काम आहे त्याला काय म्हणलेलं आहे? भगवान म्हणतात मी स्वतः आहे. कोण आहे? मी स्वतः आहे. कारण जे धर्माच्या अधीन, म्हणून अधार्मिक रीतीनं जे आहे. म्हणून प्रभुपाद जेव्हा बाहेरच्या देशामध्ये गेले आणि त्यांनी पाहिलं की जे तरुण मुलं मुली आहेत आणि बिन लग्नाचेच एकत्र राहत आहेत. कसे राहत आहेत? बिन लग्नाचे राहतात. तर त्यांनी त्याला शिकवलं की कशा प्रकारे आपण धर्माच्या अधीन होऊन हे कार्य केलं पाहिजे. आणि त्यांना ते सर्व विज्ञान शिकवलं आणि 16 संस्काराबद्दल त्यांना माहिती दिली. त्यामध्ये संपूर्ण महत्वाचा संस्कार कुठला होता? विवाह संस्कार. तर जे काम आहे ते भगवान म्हणतात मी आहे. जर ते कशाच्या अधीन असेल? धर्माच्या अधीन असेल, त्यामध्ये धर्म असेल. म्हणून एक गृहस्थ आश्रम जे आहे, जसे आपले 4 वर्ण 4 आश्रम आहेत, त्यामध्ये ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास 4 आश्रम आहेत, बरोबर. तर ही जी भोग आहे, भोग घेण्याचा आश्रम तो कोणता आहे? एकच आहे. कोणता?
गृहस्थ आश्रम आहे फक्त. ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्यास यामध्ये वैरागी आश्रम मानले गेले. कसला आहे ते आश्रम? त्याग करायचे. यामध्ये फक्त भोग घेण्यासाठी जो आश्रम आहे तो कोणता आहे? गृहस्थ आहे. परंतु त्यामध्ये पण सांगितले जर तो धर्माच्या अधीन असेल, जसं भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणायचे, जर कृष्ण भावनाभावी संततीला जन्म द्यायचा असेल तर अशी 100 मुलं मी जन्म द्यायला तयार आहे. किती? 100. पण ती मुलं कशी असली पाहिजेत? कृष्ण भावनाभावी धार्मिक असली पाहिजेत. तर मग मी तसं करेन. म्हणजे जे नैष्ठिक ब्रह्मचारी आहेत, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर जे श्री कृपादांचे गुरु आहेत, त्यांचे हे वचन आहे. मग आता आपण पाहिले 3 पुरुषार्थ. किती? धर्म, अर्थ आणि काम. म्हणजे धर्म असला पाहिजे म्हणजे आपण आनंदी होतो. धर्माच्या द्वारे आधीन होऊन जर आपण अर्थार्जन केलं तर जीवनामध्ये आनंद येतो. आणि अर्थार्जनाच्या द्वारे धर्माच्या अधीन राहूनच जर आपण भोग घेतला या जगातला तर त्यामध्ये आनंद आहे. बरोबर आहे? हे आनंदाचे मार्ग आहेत. परंतु हे आनंद घेत असताना कधी कधी अशी प्रचिती येते की बाबा यामध्ये आनंदच नाहीये. आपला विषय काय आहे? आनंदाचा शोध नाही. आपला विषय काय आहे? विषय विसरून गेला तर कसं करणार? आपला विषय काय सांगा? नाही, चुकीचं सांगितलं. म्हणून तर फसतोय आपण. तुम्ही वाचतच नाही. काय आहे विषय आपला? टायटल काय होतं सुरुवातीला? बोला जोरात. खऱ्या. नुसता आनंद नाही शोधत आपण येतं, खरा आनंद पाहायचे. बरं का? आता अर्ध प्रमोशन झाले. आता लक्षात ठेवा काय कुठला विषय आपला? खऱ्या आनंदाचा राजमर. जेव्हा आपण पाहतो की धर्माचं आचरण करतोय, अर्थ आलेला आहे, भरपूर भोग घेतोय, पण एक व्यक्ती म्हणतो अरे आनंदच नाही, मी जो आनंद शोधतोय. म्हणून अमेरिकामध्ये जेव्हा प्रभात केले त्यांनी हेप्पीस पाहिले. हेप्पीस ही मुलं होती ज्यांनी हे सर्व भोगलं होतं. सर्व काय होतं त्यांना? सर्व काय या जगातील तुम्ही जो प्रमोद आनंद म्हणाल ना या जगातला तो सर्व मिळतो. ते म्हणे आम्हाला आनंदच येत नाही. मग आम्ही काय करतो? दारून आनंद आमचा येत नाही, मग ड्रग्स घेत होते, इंजेक्शन. त्यानं पण आनंद येत नव्हता, आनंदच भेटत नव्हता. मग आपण जे शोधतो म्हणजे हे काय? मग एक बुद्धिमान व्यक्ती म्हणतो याच्या पलीकडे अजून काहीतरी असलं पाहिजे. ते काय आहे? मोक्ष आहे. अच्छा, मोक्ष म्हणजे चित्र पहा. यामध्ये काय दाखवलं? पक्षी फिरत आहेत हेच दाखवलंय ना. परंतु एक पक्षी कुठं निघालाय? म्हणतात तुम्ही फिरत राहा, मी बाजूला होतो. कुठं जातो? मोक्षाकडे. तर मोक्ष म्हणजे काय आहे? जन्म आणि मृत्यू ह्याच्यामध्येच आपण आनंद घेतो ना. आनंद किती घेतो आपण? कारण आपल्या आनंदाचा काळ किती हो या जगात? जन्मापासून मृत्यूपर्यंत, ह्याच्या पलीकडे नाही या जगामध्ये, आहे ना. तर जन्म आणि मृत्यूमध्ये आपण फिरतोय. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम चालू आहे. तर तो म्हणतो ह्यामध्ये आनंद येत नाहीये मला, मी जो आनंद शोधतोय तो इथं भेटत नाही. मग कुठं आहे आनंद? तो मोक्षकडे आहे. आणि म्हणून हे चक्र तोडून तो शोधायला लागतो की मला खरा आनंद कुठे भेटेल. आणि त्याच्याही लक्षात येतं की हे जग दुःखालयम आहे आणि अशाश्वतम आहे. कसं हे जग? हे दुःखाचं आलय आहे आणि अशाश्वत आहे. आता कुठं जाऊ मी? मग तो जातो कोणाकडं? जस प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कुठं आहे? वेदांमध्ये. मग असा व्यक्ती वेद घेतो, वेद घेऊन त्याचा अध्ययन चालू करतो. आणि अध्ययन चालू केल्यानंतर त्याच्या लक्षात येते की मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे काय हो? तो पाहतो की ही 14 भुवन आहेत. वरचं काय आहे? 7 भुवन स्वर्गलोक, आपण जिथं राहतो ते मृत्यू लोक, आणि खाली पाताळ लोक. आता तो म्हणतो की बरोबर आहे, इथं आनंद नाही. कुठं आनंद आहे? वर आहे, स्वर्ग लोकामध्ये आहे का नाही? सुंदर सुंदर तिथं बगीचे आहेत, अत्याधिक आनंद आहे तिथं, अति आनंद आहे. किती आहे? आणि फक्त आनंदच आहे, दुःख नाही तिथं अजिबात. तिथं जरा आणि व्याधी नाही, काय नाही. आपले दुःखाचे प्रमुख काय कारण आहेत? 4: जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. बरोबर आहे का नाही? तर तिथं जन्म आणि मृत्यू आहे, परंतु जरा आणि व्याधी नाही. म्हणजे काय हो? जन्म पण कसा आहे? लहान बाळक नसतं तिथं.
डायरेक्ट तुम्ही 17-18 वर्षाचे तरुण स्वर्गामध्ये डायरेक्ट तारुण्य आहे, म्हातारा होणार नाही, आणि मरू नये म्हणून अमृत पितात लोक. शक्ती वाढावी अमृताचं पान आहे. तर अशा प्रकारे म्हातारपण पण नाही तर अमृतपान सदैव करत आहेत व्याधी म्हणून तो समुद्र मंथन झालं एवढं. मग ह्या स्वर्ग लोकामध्ये तो व्यक्ती आनंद घ्यायला लागतो, भरपूर आनंद घेतो. परंतु आणखी थोडा जो बुद्धिमान व्यक्ती असतो तो म्हणतो की अरे इथं मी आनंद घेतोय परंतु याला कालावधी आहे, मी बांधला गेलोय कशानं, जन्म मृत्यू. दीर्घ आयुष्य आहे परंतु मृत्यू निश्चित आहे. ह्या स्वर्ग लोकांमध्ये मृत्यू निश्चित आहे. शीने पुण्यम नृत्य लोके गच्छन्ति. जेव्हा माझं पुण्य नष्ट होईल तेव्हा मला पुन्हा यावं लागेल. मी वेदांमध्ये वाचलं, यज्ञ हवन केले, उपास तापास केला, तप केला आणि मी मोक्षाची तयारी केली. मोक्ष म्हणजे काय? मोक्षाची व्याख्या काय? दुःखातून मुक्तता. मोक्ष म्हणजे काय? आपण म्हणतो ना त्याला मोक्ष मिळालं म्हणजे तो स्वर्गवासी झाला खऱ्या अर्थानं. दुःखातून मुक्तता. मग तो तर हे चुकीचं आहे, चुकतंय काहीतरी गणित. म्हणजे जन्म मृत्यू आहे की इथं अजून काहीतरी मला शोधलं पाहिजे. आणि तो शोधताना तो पुढे जातो मुक्तीकडे. तिसरा शब्द काय आहे? मुक्ती. तर धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ मला खरा आनंद देत नाहीत. काय पाहिलं? आनंद देतात पण मी जो आनंद शोधतोय तो भेटत नाहीये. मग मी मुक्ती पाहतो. मुक्तीचा अर्थ काय हो? मुक्ती ही 5 प्रकारची आहे. किती? 5 प्रकारची. सायुज्य, सालोक्य, सारूप्य, शाष्टी आणि सामिप्य. याचा अर्थ काय? सायुज्य मुक्ती म्हणजे भगवंतांचं जे ब्रह्मतेज आहे त्यामध्ये जाऊन विलीन होणं. सालोक्य म्हणजे भगवंत ज्या लोकामध्ये आहे त्या लोकामध्ये राहणं त्यांच्या बरोबर. सारूप्य म्हणजे भगवंतांसारखं सुंदर रूप त्याला प्रधान होतं. शाष्टी म्हणजे भगवंतांसारखं त्याला ऐश्वर्य मिळतं, जसं सुदामाला ऐश्वर्य दिलं भगवान श्रीकृष्ण. सामिप्य म्हणजे तो सदैव भगवंतांच्या जवळ राहतो. आता त्याला आनंद वाटू लागला, चला मला काहीतरी शाश्वत भेटत आहे. परंतु तो आणखी थोडं विचार करायला लागला की अरे ह्यामध्ये पण आनंद नाहीये का? पहा, ह्या मुक्ती 2 प्रकारच्या आहेत. म्हणजे भगवंतांच्या लोकामध्ये भगवंतांच्या बरोबर भगवंतांच्या जवळ आहे ना, भगवंतांच्या सारखं ऐश्वर्य. ह्यामध्ये 2 काय प्रकार आहेत? भगवंत जेव्हा ह्या जगात असतात तेव्हा एक प्रकार. तो प्रश्न असा आहे, ज्या वेळेला प्रभू रामचंद्र आणि रावण यांना रावणाला कोणती मुक्ती होती हो? सालोक्य. एकाच लोकामध्ये होते ना, रावण आणि राम एकाच लोकामध्ये होते. परंतु रावणाला कुठे आनंद मिळाला? त्याला बाकी सगळा आनंद मिळाला परंतु एक सीता मिळाली नाही, दुःखी झाला तो. झाला का नाही? म्हणजे सालोक्य मुक्ती आपल्याला आनंद देत नाही हे त्याने पाहिलं. सामिप्य, दुर्योधन आणि कृष्ण जवळ जवळ होते का? होते ना, कितीतरी काळ होते. परंतु त्या दुर्योधनाला कधी आनंद मिळाला का? भगवंताच्या बरोबर असून पण नाही मिळाला. म्हणजे या जगामध्ये अशीही लोक आहेत ज्यांना मुक्ती मिळाली, कसली? सालोक्य मुक्ती मिळाली, सामिप्य मिळालं, परंतु ते आनंद मिळाला नाही खरा. त्यांना काही कमी नव्हतं परंतु आतून ते अनसॅटिस्फाईड होते, अतृप्त होते. ठीक आहे, ही लोकांची गोष्ट आहे. आता पुढच्या लोकांची. मग तो म्हणतो चला मी खऱ्या वैकुंठाला जातो. कुठं? वैकुंठाला जातो. आता या वैकुंठामध्ये आल्यानंतर मग आनंद आहे का? आनंद हो का नाही सांगा? वैकुंठामध्ये आनंद आहे का नाही? वैकुंठाचा अर्थ काय? वैकुंठ. कुंठ म्हणजे काय? दुःख, दरिद्रता, त्रास. वै म्हणजे नाही. आता व्यक्ती जेव्हा इथं जातो त्यावेळेला त्याला खरा आनंद मिळतो. हो का नाही? 12 का वाजले सगळे? आनंद दिसत झाले चेहऱ्यावरचे. मिळतो का नाही? परंतु एक व्यक्ती अजून असतो,
ते विचारतो तो अजून आनंद नाही मिळत. काय मिळत नाही म्हणजे वैकुंठाला गेल्यावर पण आनंद नाही. काय करायचं आता? तो आणखीन शोध घ्यायला लागतो. मला कसला आनंद पाहिजे हो? शाश्वत. आपला टॉपिक आहे खरा आनंदाचा शोध घेतोय ना. हे आनंद आहेत की नाही म्हणत नाही आपण याला, पण आपण जे शोधतोय ना, एक बुद्धिमान व्यक्ती जो आनंद शोधतोय ते शोधायचे आपल्याला. आता वैकुंठामध्ये गेल्यानंतर हे आनंद भेटणं झालाय, नंतर काय करतो तो अजून शोध घेतो. काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. मग तो पाहतो की ह्या सर्व पुरुषार्थांच्या पलीकडे एक पुरुषार्थ आहे ज्याचं नाव आहे पंचम पुरुषार्थ. काय नाव आहे? आणि त्याला काय म्हणतो आपण? भक्ती. काय म्हणतो आपण? भक्ती. म्हणजे ह्या भक्तीमध्ये आनंद आहे. अच्छा, भक्तीमध्ये आनंद आहे, पण भक्तीचा अर्थ काय? एक शब्द सांगायचा, व्याख्या नाही, कारण बघताय तुम्ही सगळे. भक्ती म्हणजे काय? एक शब्द सांगायचा, वाक्य नाही. एकच शब्द सांगायचा. संतुष्टी असं सांगायचं. बस, संतुष्टी. भक्ती म्हणजे काय? सेवा. भक्ती म्हणजे काय? अजून काय? आनंद. भक्ती म्हणजे काय? भगवंताचा आश्रय. आश्रय म्हणा फक्त. आश्रय एक शब्द पाहिजे. आश्रय शरण झाले. ठीक आहे. तर भक्तीचा एक शब्द जर म्हणलं तर भक्तीचे एकच शब्दामध्ये सांगितलं तर भक्ती म्हणजे प्रेम. काय आहे? भक्ती म्हणजे काय? आपण भक्त असणे. मोदी भक्त आहे तर मोदी आपण प्रेम करतो. भक्त. भक्त म्हणजे काय? भक्ती म्हणजे प्रेम. आता प्रेम म्हणजे काय? एकच शब्द सांगायचा. प्रेम म्हणजे काय? एक शब्द सांगायचा. सेवा. ठीक आहे. अजून त्याग. अजून समर्पण. भक्ती म्हणजे प्रेम. प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे सुख देणे. काय देणे? त्या व्यक्तीला आपण काय देतो? सुख देतो. सुख म्हणजे आनंद देतो. प्रेम म्हणजे त्या व्यक्तीला आपण आनंद देतो. पहा, प्रेमाची व्याख्या स्वतःला आनंद घेणे नाही. स्वतःला आनंद घेणं नाही, समोरच्या व्यक्तीला आपण आनंद द्यायचा आहे. मग भक्ती म्हणजे काय झालं? प्रेममय सेवा झालं. आहे का नाही? आता जर आपल्याला समोरच्या व्यक्तीला आनंद द्यायचे, त्याला सुख द्यायचे, कसं देणार? समोरच्या तुमच्या प्रिय किंवा आवडत्या व्यक्तीला तुम्हाला आनंदित करायचे, कसं करणार? हा, बरोबर बोलताय. बोला, कसं करणार? कसं करणार आनंदित? XYZ व्यक्ती आहे, मी इथं बसलेलो आहे. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, यू कॅन लव्ह विदाउट गिव्हिंग, बट यू कॅनॉट लव्ह विदाउट गिव्हिंग. यू कॅन लिव्ह विदाउट गिव्हिंग. हा, यू कॅन लिव्ह विदाउट गिव्हिंग, बट यू कॅनॉट लव्ह विदाउट गिव्हिंग. असं आहे. त्याला काहीतरी दिल्याशिवाय अर्पण केलं. हा, बरोबर आहे की, पण त्यांना काहीतरी दिलं पाहिजे आहे ना. मग आपल्याला सुख द्यायचे तर आपल्याला काय माहित पाहिजे? त्यांना जी आवडते, आवड काय आहे म्हणजे आपल्याला हे माहित असलं पाहिजे की त्या व्यक्तीला काय आवडते. त्याच वेळेला आपण त्यांना, बघा, जसं खूप तहान लागली मला आणि मला थंड पाणी पाहिजे आणि एखाद्याने गरम दूध आणून दिलं, तर ती खरं सुख झालं का? मला मिळालं का? तुम्हाला नाही कळलं? पाण्यापेक्षा दूध श्रेष्ठ आहे, तुम्ही दूध प्या. मी आनंदी झालो का? सुखी झालो का? नाही. म्हणजे भक्ती म्हणजे काय आहे? मग आपल्या प्रिय व्यक्तीला आपण आनंदित करायचं आहे. बरोबर आहे. तो आनंदी झाला म्हणजे, किंवा त्या व्यक्तीला काय आवडतं ते आपल्याला माहित असलं पाहिजे. ते म्हणजे काय आहे? भक्ती आहे. तर भक्तीमध्ये आनंद आहे माहित झालं. आणि भक्ती कशी करायची आहे? तर समोरच्या व्यक्तीला आनंदित करायचे. आता भगवान श्री कृष्णाने आपल्याला आनंदित करायचे. कुणाला करायचे? भक्ती करायची आहे ना कृष्णाची. तर भगवंतांना काय आवडतं? पुढचा प्रश्न, भगवंतांना काय आवडतं? ते भरपूर प्रमाणात मिळतं त्यांना. पत्र म्हणतोय त्यातच आहे ते. भगवंतांना काय आवडतं? नामस्मरण आवडतं, भाव आवडतो. अजून काय आवडतं?
सांगा. आता एवढी वर्ष भक्ती केल्यानंतर आपले प्रियतम आहेत ना, ते आहेत का नाही, सर्वांची प्रियतम आहेत. मग आपल्या प्रिय व्यक्तीला, आता तुम्ही म्हणताय प्रिय व्यक्ती सेवा, मग सेवा केलीच नाही आपण आतापर्यंत. जर आपल्याला माहीतच नाही भगवंतांना काय आवडतं, तर मग आपण भक्ती कशी करतोय? म्हणजे वैष्णव सेवा अजून आणखी ठिकाणी म्हणण्यात येईल की माझी सेवा करण्यापेक्षा माझ्या भक्तांची सेवा केली तर मला भक्तांची सेवा केली तर मला आवडतं. बरोबर आहे. तर ही भगवंतांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात भगवद्गीतेमध्ये जर वाचले तर, मला काय काय आवडतं. परंतु विशेष करून एक गोष्ट सांगितली भगवंतांनी. भगवान म्हणतात की मला सर्वात प्रिय कोण आहे, तो व्यक्ती आहे जो असं करतो, ना त्याच्यासारखा कोणी प्रिय होता, ना आहे, ना भविष्यात असणार आहे. काय म्हणजे पहा, भगवान म्हणतात प्रिय व्यक्तीची व्याख्या सांगतात, मला सर्व म्हणजे भगवंताला काय आवडतं ते पहा. भगवान म्हणतात की मला कोण प्रिय आहे पहा. न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन् मन्ये प्रियकृतं भविता न च मे तस्मात् अन्य प्रियतरो भुवि. ना मला त्या मनुष्यापेक्षा कोणी अजून श्रेष्ठ प्रिय आहे, ना भविष्यात कोणी असणार है. इस संसार में उसकी अपेक्षा कोई अन्य सेवक न तो मुझे अधिक प्रिय है और न कभी होगा. म्हणजे भविष्यात सुद्धा तो त्यासारखा व्यक्ती मला प्रिय नसणार आहे. कुणासारखा? त्याच्यावर सांगितलंय, ये इदम परम गुह्यम, जो व्यक्ति भक्तों को यह परम रहस्य बताता है वह शुद्ध भक्ति को प्राप्त करेगा और अंत में वह मेरे पास वापस आएगा. कुठलं? परम गुह्यम ज्ञान, राजविद्या राजगुह्यम पवित्रेदम उत्तमम. तर ते जे ज्ञान आहे भगवद्गीतेचं ज्ञान, बघा भगवान कुणाला सांगत आहेत? अर्जुनाला. हे ज्ञान जो सर्वांना सांगतो त्याच्यासारखा ना कोणी प्रिय होता, ना आहे, ना भविष्यात असणार आहे. तर भगवद्गीतेचं सार रूपानं ज्ञान काय आहे? एक श्लोक सांगितले, 2 श्लोक आहेत, त्याच्यामध्ये सर्व आलं आहे ना. काय आहे तो? मन मना भव मद भक्तो मध्याजी माम नमस्कुरु माम वेशेशी सत्यम ते जानो प्रियोसी में. आणि नंतर काय सांगितलं? सर्व धर्मान परित्यज्य मामेव एकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापे मोक्षयिष्यामि मा शुच. तर हे जे ज्ञान आहे हे जो सर्वांना सांगतो, कुणाला सांगतो? सर्वांना. त्याच्यासारखा कोणी प्रिय मला नाही. म्हणजे भक्ती म्हणजे काय? भगवंतांना काय आवडतं? काय आवडतं भगवंतांना? भगवंतांना आवडतं की तुम्ही भरकटलेली जी माझी मुलं आहेत त्या सर्वांना माझ्याकडे घेऊन या. भगवंत अशी आतुरताने वाट पाहत आहेत. कुणाची वाट पाहत आहेत? भगवंत कुणाची वाट पाहत आहेत? अहो आपली. आपण पण भरकटलेलो आहोत. तर भगवंत आपल्या प्रत्येकाची वाट पाहत आहेत. कुणाची वाट पाहत आहेत? प्रत्येकाची वाट पाहत आहेत. म्हणून म्हणतात की गोलोक मध्ये जेव्हा एखादा जीव पुन्हा जातो ना, भगवंत पर्सनली धावत येतात त्याला आलिंगन द्यायला आणि विचारतात, बाबा तू कुठं होता एवढे वर्ष? अनेक जन्म गेली, किती वाट पाहायला लावलीस तुम्हाला? मी म्हणतोय आत्ता येशील, आत्ता येशील. किती तुला मी गुरु पाठवले, किती वैष्णव पाठवले, प्रत्येक वेळेला तू धोका दिला मला. प्रत्येक जन्मामध्ये म्हणलं थांबा जरा, येतोच, आलोच. आणि भगवंत त्याला आलिंगन देऊन तिथं रुदन करत आहेत, रडत आहेत की बाबा तू आज मला भेटला म्हणून. तर एवढं म्हणून हे जे आहे भगवंताचं जे शरीर आहे ते प्रेमापासून बनलेलं, म्हणून त्याला प्रेममूर्ती म्हणतात. म्हणून भगवंताला जर प्रिय व्हायचं असेल तर आपल्याला पण काय करायला शिकलं पाहिजे? भगवंतावर प्रेम करायला शिकलं पाहिजे. आणि भगवंतावर प्रेम करण्याची सगळ्यात सोपी पद्धत काय आहे? भगवंतांना जे आवडतं ते करायचं. भगवंतांना काय आवडतं? हे जे ज्ञान आहे त्यांना आवडतं की तुम्ही जर प्रत्येक व्यक्ती भगवंताकडे एक एक व्यक्तीला घेऊन गेला. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणायचे, माझा संपूर्ण आयुष्यामध्ये मी जर एक भक्ताला, एक व्यक्तीला वैकुंठाला गोलोकला पाठवू शकलो तर माझं जीवन सार्थक झालं. बघा एवढे मोठे आचार्य सांगून गेले, एक व्यक्ती. तर आपलं परिश्रम असा असलं पाहिजे की आपण अनेक व्यक्तींना पुढे ढकलण्यामध्ये प्रयत्न केलं पाहिजे. आणि म्हणून भगवान यासाठी नियोजन करतात आणि 4 संप्रदाय देतात. किती दिलेत? ब्रह्मापासून आलेला लक्ष्मी संप्रदाय, शिव संप्रदाय आणि रुद्र संप्रदाय आणि कुमार संप्रदाय. हे 4 विद्यापीठ दिली. कशासाठी? ह्या ज्ञानाचा प्रचार होण्यासाठी.
आणि आपण पाहतो की ह्या सर्व संप्रदायामध्ये प्रचार चालू आहे, परंतु सर्वात जास्त प्रचार कुठं चालू आहे तो ब्रह्ममध्व संप्रदायामध्ये. ब्रह्म माध्व गौडीय आपली संप्रदाय कुठला आहे? पहिलं जे आहे त्या विश्व विद्यापीठामध्ये आपण आहे, म्हणजे आपण जिथं बसलोय ना ते अधिकृत आहे. काय आहे? बोनाफाईड आहे. अनेक या कोरेगाव मध्ये जर आपण पाहिलं तर अनेक सत्संग चालतात का नाही? चालतात का नाही? पण त्याला जर सर्टिफिकेटच नसेल तर ते कसे पोहोचणार तिथपर्यंत? बोनाफाईड पाहिजे, अधिकृत पाहिजे. तर आपण ह्या परंपरेमध्ये येतो आणि या माध्वाचार्यांच्या परंपरेमध्ये ईश्वरपुरी आले आणि त्यानंतर कोण आले? स्वतः साक्षात भगवंत आले. बरं, हे भगवंत आले, यांनी काय केलं? हे गोड सुंदर आले, यांनी काय केले? प्रचारच केलाय. जर गौर सुंदर येतात आणि ते काय करतात ह्या जगामध्ये? गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन जाले देखे तारे कहे कृष्ण उपदेश. आम्हाला आज्ञा आहे गुरु होय तारे येई देश. प्रत्येकाला जाऊन सांगा. आणि भगवान स्वतः पायी पायी चालायचे आणि सगळ्यांना विनंती करायची की काय भाई तेरे पाव पडू एक बार हरी बोल. सगळ्यांना सांगितलं त्यांनी. आपले दोन्ही हात वर करा, काय म्हणा? हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. याचा अर्थ काय आहे की जो कोणी हरिनामाचा प्रचार करत आहे तो भगवंतांना प्रिय होणार आहे. एक प्रकारे कसं पण केलं पाहिजे. एक वृंदावनाचे साधू होते, ते काय करायचे? मुलं जर म्हणायला लागली का नाही सीताराम सीताराम, तर ती छडी घेऊन मागे लागायचं, म्हणायचे राधेश्याम म्हणा. काय म्हणा? राधेश्याम. तर मुलं म्हणायचे नाही आम्ही सीताराम म्हणणार. गप बसायचं, राधेश्याम म्हणा आता मारे. मग लोकांना मुलांना समजायला लागलं हे बाबाजी आहेत ना, यांना जर सीताराम म्हणलं की हे चिडतात आणि काठी घेऊन मारतात. तर ते एक टोळीच तयार केली मुलांनी आणि बाबाजी दिसले की त्यांच्या माग माग पळायचे. बाबाजी सीताराम सीताराम सीताराम, आणि ती काठी घेऊन माग लागायची. नाही नाही राधेश्याम बोलो राधेश्याम बोलो राधेश्याम. आणि ते मुलं मग दंगाच करायची, मोठी टोळी जमा व्हायची. कितीतरी मुलं यायची त्यांच्या चारी बाजूला, सगळे म्हणायचे सीताराम सीताराम. बाबा काय म्हणायचे? राधेश्याम राधेश्याम. कधी संधी मिळाली ना देवाचं नाव घ्यायची, घेत जा, सोडायची नाही. एक पण संधी सोडायची नाही. अकाउंट मध्ये जमा होता तो, बाकी काय नाही. तो मुलं म्हणायची सीताराम आणि बाबाजी म्हणायचे राधेश्याम. आणि चालायचं. मग एक विद्वान व्यक्ती होती, म्हणजे बाबाजी तुम्ही एवढे वैरागी व्यक्ती आहात, मी सीताराम आणि राधेश्याम मध्ये भेद करता? ते मुलं एवढे प्रेमानं सीताराम होता, तुम्ही त्यांना मारायला जाता, हे काही बरं वाटत नाही मला. म्हणजे एक सांगा मला, मी जर उद्या छडी घेतली म्हणले चला बसायचं म्हणा सीताराम, म्हणतील का ते? नाही, मुलाचा स्वभाव असो चंचल, पळून जाते. मग मी काय करतो, त्यांना समजतं की हा चिडतो आणि काठी घेऊन मागे लागतो, म्हणून मी त्यांना कीर्तन करायचं असेल त्या वेळेला स्वतः काय करतो, त्यांच्या पाठीमागे लागतो. मग ते मजा म्हणून का होईना पण कीर्तन करतात. सीताराम सीताराम किती वेळा म्हणजे आतापर्यंत. तर आमचं सीताराम राधेश्यामचं कीर्तन होतं येतं. तर ही पद्धती आहे. एक प्रकारे आपण प्रत्येक व्यक्तीला कीर्तनामध्ये गुंतवलं पाहिजे, भगवत नाम घ्यायला प्रेरित केलं पाहिजे. जन्माष्टमीमध्ये आमचे एक भक्त होते आणि ते भक्त जेव्हा जायचे प्रचार करायला पत्रिका द्यायचे आणि सांगायचे की तुम्ही हे जन्माष्टमी आहे प्रोग्रामला या आणि हरे कृष्णा म्हणायचे. तो पण अजून हरे कृष्ण म्हणायचा. एक सत्य शोधक समाजाचा व्यक्ती होता. कुठला सत्य शोधक माहित नाही, पण हे सत्य शोधक मध्ये आहे ना, सत्याचा शोधात आहेत. आणि तो नास्तिक व्यक्ती तेव्हा आम्ही सत्याचा शोध घेत आहे, तुम्ही काय आम्हाला हा सांगता येईल नाव घ्यावं. म्हणलं ही जन्माष्टमीची पत्रिका निमंत्रण मला या प्रोग्राम मी येत नाही म्हणलं असले कुठं कार्यक्रमाला, मी मानत नाही. म्हणलं आता अवघड झालं. ते म्हणाले की पण ठीक आहे हरे कृष्णा. ते म्हणला पड, मला एकदा हरे कृष्णा म्हणा की. मला नाही म्हणणार. मला हो एकदा म्हणा तुमचा उद्धार होईल, आद्य सुकृती मिळेल, कसं पण नाव घेतलं तर चालतं, तुम्ही एकदा म्हणा की हरे कृष्णा म्हणा. मला चल जा निघ तू बाहेर निघ. हरे कृष्णा म्हणणार नाही मी. मला म्हणला की आता
मग तो त्या मागे लागला. मग एक प्रकारे आपण काय केलं पाहिजे, व्यक्तीला नाव घेण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे. असा जो योजना बनवतो की कशा प्रकारे मी भगवंताचं नाव घ्यायला व्यक्तीला प्रेरित करेन, तो व्यक्ती भगवंतांना अत्यंत प्रिय आहे. म्हणून ह्या जगामध्ये जर खरं आनंदाचा शोध घ्यायचा तर या संकीर्तन मध्येच आहे. म्हणून भगवान चैतन्य महाप्रभू जेव्हा आले तेव्हा त्यांनी एकच काम केले. काय केले? कृष्ण कीर्तन केलेलं आहे, बाकी काय केलं नाही. जिथं जातील तिथं त्यांनी काय केले की ज्या वेळेस पहाटेच निघायचे ते असे करता मृदंग घेऊन, आणि प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन सांगायचे की बाबा बाहेर या आणि हरिकृष्ण महामंत्र म्हणा. प्रत्येक जणाला प्रेरित करायचे आणि प्रत्येकाला त्यांनी एकच सांगितलं, सुखी जीवनाचा राजमार्ग एकच आहे. काय? की तुम्ही हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे कीर्तन करायला ते लावायचं. जर पाहिलं खऱ्या अर्थानं, जर आपण हे जो महामंत्र आहे तो घेतला तर निश्चितपणे आपण खऱ्या आनंदापर्यंत पोहोचणार आहे, आज नाही तर उद्या. म्हणून श्री प्रभुपाद काय म्हणले, बी हॅपी. आता शेवटचा लाख मोलाचा प्रश्न, किती जण हॅपी आहेत? व जप किती जण करत आहेत? इथं बसल्यापैकी किती जण जप करतात? म्हणजे बरेचसे करत नाहीत की जप केला पाहिजे. तर जप करतोय आपण तरी सुद्धा अजून तो आनंद इथं का येत नाही, हा लाख मोलाचा प्रश्न आहे. आणि ह्यामध्ये तथ्य आहे की काय असं सांगितलं नाही प्रभुपादांनी, चार हरे कृष्ण बी हॅपी, खरोखर तुम्ही आनंदी होणार. मग आपण आनंदी का नाही होत? त्याच्या माग कारण काय आहे? कारण ज्या भावनेमध्ये जप केला पाहिजे त्या भावनेमध्ये जप होत नाही. ज्या भावनेमध्ये जप केला पाहिजे, 3 सूत्र जप करायचे सांगतो बघा. हा सर्वात महत्वाचा मंत्र आहे बरं का. जपामध्ये आनंद घ्यायचा असेल, खरोखर काही सक्सेस करायचं असेल तर 3 गोष्टी लक्षात ठेवा. 3 सूत्र. श्री कृष्ण का नाम, पहिला काय सूत्र आहे? श्री कृष्ण का नाम. दुसरं सूत्र, श्री कृष्ण के लिए. दुसरं सूत्र काय? श्री कृष्ण के लिए. तीसरं सूत्र, श्री कृष्ण का बनके लीजिए. समजलं का? श्री कृष्ण का नाम, श्री कृष्ण के लिए, श्री कृष्ण का बनके लीजिए. हे जर जीवनामध्ये आलं तर खरा आनंद प्राप्त होणार आहे. आपण काय करतो? श्री कृष्ण का नाम घेतो, श्री कृष्ण के लिए नाही. जप करत असताना इच्छा अनेक असतात. एवढा मी जप करतोय भगवंता, हे होईल का, ते होईल का, असं होईल का, तसं होईल का, हे संकट टळेल का, ते मिळेल का, अनेक विचार. म्हणजे श्रीकृष्ण का नाम श्रीकृष्ण केले नाही आणि श्रीकृष्ण का बनके तर अजिबातच नाही. कधी येता बरोबर भगवंता तुमचंच नाव फक्त, बाकी काहीच नको मला. ह्या जगामध्ये फक्त भगवंता तुझं नाव असलं ना की माझं पोट भरतं, काही आवश्यकता नाही मला. असे माझा हरी तर दिल किटल्यावरी, एवढी उच्च पातळी आपली नाहीच. श्रीनिवास जे होते ठाकूर, श्रीनिवास ठाकूर, तेव्हा चैतन्य महाप्रभू म्हणले अरे तू काहीतरी धनार्जन कर जा, अर्थ धर्म अर्थ काम मोक्ष. नाही, काय आवश्यकता नाही, मला विश्वास आहे 1 2 3 सगळं भेटणार आहे मला. पण तू त्या लेवलला नाही. म्हणून आपण श्रीकृष्ण का नाम श्रीकृष्ण केले, श्रीकृष्ण का बनकेच घेतलं पाहिजे. ज्या वेळेला आपण अशा पद्धतीने नाव घेतो, भगवंता मला तूच पाहिजे. कोण पाहिजे? तूच पाहिजे. तुझ्या व्यक्तिगत काय नको, तुझी धन संपदा नको, तुझं वैभव नको, तुझं ऐश्वर्य नको, तुझ्या त्या मुक्ती नको, सामिप्य सालोक्य शास्त्री काही नको, मला फक्त तू हवायस. आणि तो हृदयातूनच. कारण मला माहिती आहे की माझा खरा शरणागत तूच आहे, आश्रयस्थान तूच आहे आणि खरं जे प्रेम जे कुठे मिळणार आहे ते तुझ्यामध्येच मिळणार आहे. जोपर्यंत ही कन्व्हिन्स होत नाही, जोपर्यंत हे डोक्यामध्ये बसत नाही, पटत नाही, तोपर्यंत आपण भगवंतांचं नाव चांट हरे कृष्ण बी हॅपी होणार नाही. तर काय 3 सूत्र काय आहेत? श्री कृष्ण का, श्री कृष्ण के, श्री कृष्ण का बनके. हे 3 सूत्र जर जीवनामध्ये आलं मग बघा जग कसा सुधारेल आपला.
आणि त्यावेळेला मग भगवंत प्रकट होण्यापासून राहणार नाहीत. भगवंत फक्त वाट पाहतात. हरी सदा बसे तत्र यत्र भागवता जना गायंती भक्ती भावेन हरेर नाम एव केवलम. हरी कुठं आहे? हरी सदा बसे तत्र यत्र भागवता जना. भागवत म्हणजे कोण? एक आहे व्यक्ती भागवत आणि एक ग्रंथ भागवत. भागवत म्हणजे जे भागवत धर्माचं आचरण करतात, त्यांच्या जीवनामध्ये 4 पुरुषार्थ पूर्व पंच पुरुषार्थ भक्ती पण आहे. यत्र भागवता जना गायंती, काय करतात? गात आहेत. भक्ती भावेन, कुठल्या भावनेनं? भक्ती म्हणजे प्रेममय भावनेनं. गायंती भक्ती भावेन हरेर नाम. कोणतं नाव घेतात? हरे नाम. परंतु फक्त हरेर नाम म्हणतात. एव शब्द काय महत्वाचा आहे? एव केवलम. फक्त हरीचं नावच पाहिजे, बाकी काहीच नको आहे. एक लक्षात ठेवा, जेव्हा जप करतो ना आपण, त्यावेळेला तुम्हाला अनवांछित इच्छा पण पूर्ण व्हायला लागतात. माहिती? हरे कृष्ण मंत्र जप करत असताना काही मागायची गरज नाही राहत, कारण लोकश महामया भगवंताने वचन दिलेलं आहे. परंतु ती जर इच्छा ठेवून जप केला तर मग जप पाचीची शक्ती आहे ना, ती गोष्टी मिळवण्यामध्ये जाते. जोपर्यंत आपण निस्वार्थ होऊन अकिंचन होऊन जप करत नाही, तोपर्यंत मग चांट हरे कृष्णा बी हॅपी होणार नाही. आणि हेच सर्व प्राप्त करण्यासाठीच आपल्याला काय पाहिजे होतं? स्वराज्य पाहिजे होतं. म्हणून शिवाजी महाराजांची इच्छा होती की स्वराज्याची स्थापना झाली पाहिजे, ज्या राज्यामध्ये ह्या धर्म अर्थ काम मोक्षाचं पालन होईल आणि लोक खऱ्या अर्थानं भक्तीकडे लागतील. माहिती शिवाजी महाराजांनी ठरवलं होतं एक काळामध्ये, तेव्हा संत तुकाराम महाराजांना भेटले ते की मला जायचे पुढं. कुठं? परमार्थ. शिवाजी महाराजांसारखे परम भक्त नव्हते. शिवाजी महाराज हे महाराज सांगतात शेवटचे क्षत्रिय होऊन गेले खऱ्या अर्थानं. तर शिवाजी महाराजांनी तेच आपल्या जीवनातून दाखवून दिले की खरा स्वराज्य म्हणजे जिथं सर्वजण आमच्या जीवनामध्ये हे 4 पुरुषार्थांच्या बरोबर पंचम पुरुषार्थ पण असेल. कोणता? प्रेममय भक्तीचा. आणि याचा सर्वात साधा सोपा सरळ उपाय आहे की स्वतः घ्या हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, आणि दुसऱ्याला द्या. सिंपल आहे. म्हणजेच काय करायचे? पुढच्या वेळेला येताना प्रत्येकाने एक व्यक्ती घेऊन यायचे. सिंपल आहे बरं. भगवंताला प्रसन्न करायला काय लागत नाही. शेजाऱ्याला बघितलं चल, इथं प्रत्येकाला जर पकडून आणलं ना आपण, तर भगवंतांना तेच प्रिय आहे, बाकी काही प्रिय नाही. इथं जे एवढे अनेक वर्षापासून श्री बिहारी गुरुजी आपण पाहतोय, माताजी पाहतोय, हे सर्वजण आहेत. 25 वर्षापासून जे प्रचार करतात, कशासाठी हो? प्रत्येकाने इथं यावं, हरे नाम घ्यावं. अनेक भक्त आले गेले पाहतो का नाही आपण? एवढं सोपं नाही भक्ती. इथं टिकून राहणं फार कठीण आहे. तर फक्त लोकांच्या कानामध्ये नामस्मरण गेलं. आणि सर्वात मोठी पद्धती जे नाम संकीर्तनाची आपण पाहतो पश्चिम बंगालमध्ये किंवा प्रभुपादांनी जो प्रचार केला तो नाम संकीर्तनवरती. प्रभुपाद कुठं जाऊन बसले होते? टॉम स्क्वेअर पार्क मध्ये एका झाडाखाली. हरे कृष्ण कोणाला येतच नव्हतं, माहीतच नाही काय. त्यांनी करताना घेतला आणि चालू केलं हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आणि लोक येऊ लागले. तसंच हा प्रोग्राम होण्यापूर्वी जर प्रत्येक गल्ली पोळामध्ये प्रत्येक शनिवारी 15 मिनिटासाठी जरी नाम संकीर्तन झालं तरी भगवंतांना आपण प्रसन्न करू शकतो. भगवंतांना प्रसन्न करणं आणि भगवंतांचं प्रिय बनणं साधं सूत्र भगवंताने सांगितलेलं आहे. हरे नामाचा प्रचार करा, हरे नाम घ्या आणि द्या. एवढं जर संकीर्तन केलं रोज, प्रत्येक शनिवारी म्हणजे आठवड्यातून एकदा 15 मिनिटासाठी मृदंग करता घेऊन रस्त्यावर उतरायचं आणि जे लोकांच्या कानामध्ये हा जो ध्वनी प्रवेश करेल ज्या वेळेला, सातत्यानं झालं पाहिजे. आपण कधीतरी करतो, सातत्याने नियमितपणे प्रत्येक शनिवारी जर संकीर्तन झालं नाही या पद्धतीनं, तर एवढा प्रचार वाढेल ना आणि भगवंतांना आपण सर्व प्रिय बनू. बरं, किती जणांना म्हणायचे? शेवटचा प्रश्न. भगवंतांना प्रिय 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. तर ज्यांना प्रिय बनायचे त्यांनी काय करायचे? प्रचार करायचे. जारे देखे तारे कहे कृष्ण उपदेश. जो भेटेल त्याला, आणि जन्म सार्थक करी कर उपकार आहे बरं का. नुसता उपदेश द्यायचा नाही, स्वतः पण जप करायचा, इतरांना पण प्रेरित करायचं.
हाच आहे खऱ्या आनंदाचा मार्ग. हरे कृष्ण. श्री कृपात की. कुणाचा काय प्रश्न आहे आजच्या या ह्याच्यावर? बस समजलं का? धर्म अर्थ काम मोक्ष. हे धर्म अर्थ काम मोक्ष आपल्याला इह लोकामध्ये आनंद देणार आहेत. कुठं? या परलोकामध्ये जाऊन आनंद घ्यायचा तर आपल्याला पंचम पुरुषार्थ पाहिजे, तो म्हणजे भक्ती. भक्ती पण दोन प्रकारची आहेत. एक आहे देवी देवतांची, भगवान विष्णूंची पण भक्ती करतो, पण आपण जी भक्ती म्हणतो त्याला म्हणतो आपण प्रेमा भक्ती. काय म्हणतो? प्रेमा भक्ती. प्रेम ही निस्वार्थ असतं, सेवा करण्याची इच्छा असणार असते, स्वतःचा काही त्यामध्ये स्वार्थ नसतो. आणि भगवंतांना जर प्रिय बनायचे म्हणजे प्रेम म्हणजे काय? समोरच्या व्यक्तीला संतुष्ट करणे. समोरच्या व्यक्तीला संतुष्ट करण्यासाठी त्याची इच्छा माहीत असणं आवश्यक आहे. समोरची व्यक्ती जर भगवान श्रीकृष्ण आहे तर त्यांची एकच इच्छा आहे. कोणती? की माझी जी भरकटलेली मुलं आहेत ती सर्व माझ्याकडे यावीत आणि त्यांच्याकडे यावीत ही त्यांची जर परम इच्छा आहे आणि त्यांच्यासाठी तेच व्यक्ती प्रिय आहे. तर आपण सर्वांना जर भगवंताचं प्रिय म्हणायचं तर आपण काय केलं पाहिजे? जे आपल्याला मिळेल ते दुसऱ्याला देऊन सांगितलं पाहिजे, चल बाबा तू इथला नाही, चल बाबा तू इथला नाही. एका एकाला कुठं पासून पाहिजे? वैकुंठाकडे गोलोकडं अग्रसर केलं पाहिजे. आणि त्यानंतर मग हेच खऱ्या आनंदाचा मार्ग आहे. समजलं? अरे हो. कुणाचा काही प्रश्न वगैरे? बहुतेक सगळ्यांना समजले सर. कुणाला काय प्रश्न आहे का आजच्या विषयावर? काल एका भक्ताच्या घरी माझा झालेला प्रसंग आला. त्याचं असं म्हणलं की मी इथं व्यास असणार असं ऐकलंय की भगवंताने या पृथ्वीवरती सगळ्या गोष्टी दिल्या, पण एक चीज म्हणे ती दिली नाही, संतुष्टी. तर ती संतुष्टी मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे असं ते विचारलं. संतुष्टी कशामध्ये आहे? ही बघा, संतुष्टी काय मिळत नाही? संतुष्टी जी आहे ना, हे जो संतोष आहे, ज्या वेळेला आपण इंद्रियाद्वारे जे काही सुख घेतो त्यामध्ये संतुष्टी कधीच मिळत नाही. का? इंद्रियांना एक मर्यादा आहे, त्या मर्यादेच्या पलीकडे तो गेला की त्याला भोग भेटत. आपण अमर्यादित आहोत, आपण अशाश्वत. ही जी आहे ती अशाश्वत, आपण शाश्वत आहोत, है ना. आपण सत चित आणि आनंदमय आहोत. आपण काय आहे? सत चित आणि आनंद. शाश्वत आहोत, पूर्ण ज्ञानमय आहोत आणि पूर्ण आनंदी आहोत. आणि हिथं आल्यानंतर आपण अशाश्वत गोष्टीचा भोग घ्यायला बघतो, जे तात्पुरत्या संपणाऱ्या आहेत. ही शरीराद्वारे आपण भोग घेऊ शकत नाही, संतोष होऊ शकत नाही, कारण आपण हे शरीरच नाही. मूळ दुःखाचं कारण आहे की आपण स्वतःला शरीर समजतो. ज्या वेळेला समजेल की मी शरीर नाही, मी सच्चिदानंद आत्मा आहे, मी इथला नाहीच मुळी, मी संतुष्ट होऊ शकत नाही तर काही केलं तरी. मला जर इथं संतुष्ट व्हायचं असेल तर मला भगवंताचा आश्रय घेतला पाहिजे, भगवंताचा प्रियतम भक्त बनलं पाहिजे. त्यानंतर भक्तांना आनंदित होतो, भक्त संतुष्ट राहतात. माहिती तुम्हाला? एक महाराज सांगतात, एक सुंदर लेक्चर. एक लंडन मध्ये प्रभूजी होते. कुठे? लंडन मध्ये. त्यांनी 25-30 वर्ष भरपूर सेवा केली. एवढी सेवा केली की विचारू नका. दिवस रात्र मंदिर मध्ये राहायचे, प्रचार करायचे, सगळं करायचं. शेवटी त्यांना कॅन्सर झाला. काय झाला? तर कॅन्सर झाल्यानंतर त्यांनी म्हणायला पाहिजे होतं, मी एवढी सेवा केली, मी एवढा भगवंताचा प्रचार केला, हे केलं, मला कॅन्सर का झाला? तर महाराज सांगतात, ती व्यक्ती म्हणायचे की भगवंतांनी माझ्यावर किती कृपा केली, मला एवढी सर्व सेवा दिली. माझी 25, 30, 40 वर्ष फक्त सेवा हरिनाम प्रचार मध्ये गेली. ते म्हणले, महाराजांनी 3-4 लेक्चर दिले. ते म्हणतात, मला एकदा सुद्धा ती व्यक्ती म्हणली नाही की मला खंत वाटते की मला हे काय मिळालं. ग्रॅटिट्यूड. काय म्हणतात त्याला? ग्रॅटिट्यूड. की मला जे मिळालंय त्यामध्ये मी संतुष्ट आहे, मला ही सेवा मिळाली. मला ही कॅन्सर आला हे काही नाही, मला काय वाटत. कॅन्सर म्हणजे काय माहिती आहे का? एक भक्तासाठी मृत्यू म्हणजे भगवंतांची मिलन आहे. आपण भगवंतांचे सर्व कोण आहोत? कोण आहे भगवंतांचे? अजून उच्च स्तरावर गेलो तर नाही, अजून खाली आलो. अजून कोण आहे खरं पाहत? तुम हो एक अगोचर सबके प्राणपती. भगवत कोण आहेत? आपले सर्वांचे कोण आहेत? पती आहेत.
आता पुरुषी अहंकार मान्य करत नाही, पण भोक्ता राम येते तपश्यम सर्व लोक महेश्वरम. खरे भोक्ता किंवा आपण सर्व भोग्यच आहोत. आपण सर्व जीव हा स्त्री तत्व आहे, आपण पुरुष नाही. पुरुष कोण आहेत? कृष्ण आहेत. आपण सर्व त्यांचे कोण आहेत? पत्नी आहोत. तर एक संत सांगतात की मृत्यू म्हणजे आपल्या पतीशी मिलन, भगवंतांशी. ते म्हणतात की आपला अजून गोणा वय नाही आम्हाला भीतर, लग्न झालंय परंतु अजून इथंच आहे, आपण आपल्या पतीला भेटलोच नाही. आपण अजून माहेरीच आहे, सासरी गेलोच नाही. तर भक्तासाठी ते सासर आहे, भगवंतांच्या धामामध्ये जाणे. माझे पती आहेत, पती मोर गौर चंद्र आहे ना. तर गौरचंद्र श्रीकृष्ण हे आमच्या सर्वांचे कोण आहेत? पती आहेत. आपण सर्व पत्नी आहोत त्यांच्या, त्यांच्या सेवेसाठी आहोत. तर ही खरी भावना आहे. तेव्हा म्हणून संतुष्टी जी आहे ती तेव्हा आपल्याला मिळते ज्या वेळेला आपण आपल्या खऱ्या स्वरूपामध्ये स्थित होतो, सच्चिदानंद स्वरूपामध्ये. मग तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये असल्या तर तुम्ही आनंदित राहणार, संतुष्ट राहणार, असं आहे. समजलं? हरी बोल.